नमस्कार. खूप दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय. सो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आता मी आलोय आज 7 मंकी हिल्स रिसॉर्टला, जे की पुण्यापासून किंवा पिंपरी चिंचवडपासून नियर अराउंड 30-40 किलोमीटर आहे. मुळशीपासून 14 किलोमीटर आहे. आमचा 2 दिवसाचा स्टेचा प्लॅन आहे. या 2 दिवसामध्ये मी जेवढं शक्य होईल तेवढं शूट करणार. स्विमिंग पूल दिसतंय आणि काही ओपन स्पेस आहे, लॉन्स वगैरे आहे. आपण हे थोड्या वेळाने आपली पूर्ण सर्व मित्र आले की आपण इकडे खाली बघू जाऊ. ठीक आहे. सो आता हे बघा, या साईडला पूर्ण डोंगर आहेत आणि सध्या हलका हलका पाऊस पण पडतोय. हे आहे आपलं 7 मंकी हिल्स रिसॉर्ट अँड विला. ओके. आणि समोरच बघा ही डोंगर वगैरे, व्ह्यू खूप छान आहे. थांबून आपण सगळा व्हिडिओ शूट करू. गाडी पार्क करतो. जस्ट मी चेक इन केलंय. यांच्याकडे रूममध्ये लँडलाईन वगैरे नाही आहे. कार्ड दिलंय, कार्ड. बाकी टायमिंग सांगितलेत रिसेप्शनवरती. रात्री 9:30च्या आत डिनर ऑर्डर करावे लागेल. ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे, जे पॅकेज घेतलं होतं त्यामध्ये. सो ब्रेकफास्ट हा 9 ते 10च्या मध्ये भेटणार. तो आपल्याला ब्रेकफास्टसाठी आपल्याला इथे वरती जावं लागणार. इथे रिसेप्शन या साईडनी आपण आलोय, चेक इन केलंय आणि खालच्या साईडनी आपला रूम आहे. भरपूर सारी ग्रीनरी आहे, म्हणजे यांनी पण खूप छान मेंटेन केलेलं आहे. आणि नॅचरल, बाकी फॉरेस्ट एरिया आहेच, नॅचरल ग्रीनरी पण भरपूर आहे. कसं टोटल आम्ही 6 जण आहोत. सो 6 जणांच्या हिशोबाने आम्ही एकच रूम केली. रूमचा ॲम्बियन्स खूप छान आहे. म्हणजे टोटल आमचं पॅकेज जे गेले 2 दिवसाचं नियर अराउंड 40,000 पे केले. सो त्याच्यामध्ये फक्त स्टे, 6 जणांचा स्टे अँड ब्रेकफास्ट एवढंच आहे. सो ह्या साईडला बघू आपण. ह्या साईडला ओपन स्पेस आहे. हे बघा, मागे पूर्ण जंगलच आहे त्या साईडला. मुळशीपासून हे आत 14 किलोमीटर असल्यामुळे इकडे ह्या साईडला जास्त गर्दी नाही. आणि गावातली 2-3 गावं आहेत, त्या गावांना क्रॉस करून इकडे यावं लागतं. सो रस्ते पण छोटे आहेत. ओके. सो ह्या साईडला पाण्याचा आवाज येत आहे. सो 2 दिवस आम्ही बिलकुल बाहेर जाणार नाही आहे. गेलोच तर जास्त बॅक साईडला, याच्याच बॅक साईडला हॉटेलच्या ज्या, म्हणजे फ्रंट साईड जे आपण एंट्री केली तिकडे थोडं डोंगर वगैरे आहे. सो थोडंसं ट्रेकिंग वगैरे ते पण जास्त रिस्की नसेल, पाऊस नसेल तर करू. अदरवाईज जो काही टाइम स्पेंड करणार आहे तो ह्या एवढ्या प्रिमायसेसमध्येच करणार. अर्धा तास झालाय चेक इन करून. अजून मित्रांची वाट बघतोय. 20-1 मिनिटं लागते. काय थोडा पाऊस सुरू आहे. पक्ष्यांचा आवाज येतोय बॅक साईडनी. आणि हा असा पूर्ण स्लोप आहे आणि या स्लोपवरती अशा रूम्स बनवलेल्या आहेत. ह्या साईडला वरती आहे, अजून खालच्या साईडला आहे. आपण परत ते व्हिडिओमध्ये ते दाखवतो तुम्हाला. तर स्लोप असल्यामुळे पाऊस कंटिन्यू सुरू आहे या भागामध्ये. मावळ एरिया, मुळशी, लोणावळा हा जो खूप एरिया आहे, ह्या एरियामध्ये पाऊस जास्त पडतो. आता सध्या पुण्यात पाऊस नसणार, पण इथे पाऊस आहे. पावसामुळे आणि स्लोप असल्यामुळे पाणी खालच्या साईडनी, खालच्या दिशेने वाहते. पाण्याचा पण आवाज येतोय. पाणी दिसतंय पण व्हिडिओमध्ये शूट होणार नाही. आणि हे काय आहे आणि काय लावलं? अरे मान दुखते माझी. त्याला काय झालंय? जिमच घेऊन आला काय सोबत गळ्यात टाकून? खाली वापरते त्यांना माहित होतं. 2-2 1 5 बरोबर. हा, एक खाली टाकावं लागते. एक खाली झोपायचे. हो का? पण मग ते बेट सांगावं लागेल ना त्याला. नाही, मी त्याला मॅट आणली. अरे वा, मग काय जबरदस्त. योगा केमेट आणली. जबरदस्त. योगा केमेट. योगाचं केमेट आहे. वेळ लक्ष ठेवा फक्त. शेवटच्या दिवशी नाही जर कोण होते पहिले आलेले. मस्त आहे, छान आहे. अरे एक नंबर आहे. गुड मॉर्निंग गाईज. दुसरा दिवस आज आपला. सो सकाळचे आता 6:15 वाजले. सगळीच मंडळी एकदम लवकर उठली. त्या साईडला स्विमिंग पूल आहे. सो पाऊस सुरू आहे. पावसात पण स्विमिंग पूलमध्ये गेलेत. स्विमिंग पूलचा मजा घेत आहे. दाखवतो मी तुम्हाला.
थंड आहे ना. मागचा व्ह्यू भारी आहे. कुठला मागचा अबे खतरनाक आहे. इथं फोटो काढू आपण इथं. हा असं हे कर ना, उडी मार ना इथून. असं उलटा उलटा फ्लिप फ्लिप. जन्नत आहे जन्नत. हे बघा, हे आहे रिसॉर्ट. आपण स्टे करतोय इथे आणि असेच वरपर्यंत आहेत रिसेप्शन. ठीक आहे, एक्झॅक्टली याचा लेफ्ट साईडला बघा व्ह्यू. इकडे पण पूर्ण डोंगर आहेत. रात्री संध्याकाळी हे पूर्ण दिसत नव्हते डोंगर पाण्यामुळे. आणि आता सध्या इथं पण 20-30% तर फॉगनीच झाकल्या गेलाय. गाजलाच नव्हतं एका दोन हातात बापरे, खतरनाक होणार बिल्डरच बॉडी खतरनाक. पोट घ्या. सगळ्यात मेन तर बिल्डर आमचा इकडे आहे. खतरनाक आहे. असं उगाच नाही लूज फिट घातलं एवढं. ओके, सगळे आता फ्रेश झालोय आणि ब्रेकफास्ट साठी जातोय. 9 ते 10चा ब्रेकफास्टचा टाइम आहे. आपण आहे आमच्यासोबत मानवाला पेशंट. तर स्पॉन्सर यांनीच केली ही पूर्ण ट्रिप. 40,000 स्पॉन्सर केली. 9 वाजलेत. नाश्त्यासाठी जातोय वरती. या साईडला आपण वरती जातोय. सो बघूया ब्रेकफास्ट मध्ये काय आहे. ठीक आहे, असा फोटो घ्यायचा एक. हो छान आहे. आलो इथे ब्रेकफास्ट साठी. इकडे वॉशरूम आहे वाटतं या साईडला आहे ना. बघ रे बघ, दिसतच नाही का. फर्स्ट आले ब्रेकफास्टमध्ये इडली वडा आणि पुरी भाजी आहे. सो ब्रेकफास्ट करू आणि मग थोडंसं बाहेर फिरायला जाऊ. बंगलो पेवाळा ढेपवाळा काय दिसतं ना पुढे वास्तुशास्त्र. गिरीवन आहे का हा. बाई शपथ महिंद्रा अर्जुन. मारणार व्ह्युअर्सला दाखवतो ना मी. सगळ्या लोकांनी बघितली. कावळा किती काळा आहे म्हणते. रेलिंगचं काम चालू. चला त्याला पे केले का? करतोय ना रे तो. कोण करतोय? चेत्या करतोय. काय हर्षी डॅम. हर्षी डॅम. हा, हर्षी डॅम वरती आलोय. आपल्या रिसॉर्ट पासून 3-4 किलोमीटर आहे आणि इथे बोटिंग पण आहे. डॅम काय जास्त मोठा नाही, छोटाच आहे. बट डॅमच्या आजूबाजूला जी डोंगर वगैरे आहेत आणि सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे व्ह्यू खूप छान दिसतोय. म्हणून एक बोट राईड करायचा प्लॅन केलेला आहे. करू मग आपण, है ना.
हा सेपरेट त्याचा हा काय म्हणतात छत्री धरून आमचा डायरेक्टर राजाबाबू हा तू कर ना ते आज काय राजाबाबू काय नाही पण खाली जाऊ द्यायचं नाही. 2-2 जॅकेट द्या म्हटलं. ड्रायव्हर कोण तू चला बसा तिथं. तुम्ही पण येता का सोबत? 5 आहे. नाही नाही कमलेश येत नाही ना. मजबूत बदाने तू जा बा तिकडे मग किंवा मग याला जाऊ दे चेत्याला जाऊ दे. गेल रे भाऊ का पाऊस आहे पाणी असणार सगळं राहणारच नाही. अशा गोष्टी करतात ना काय सांगावं. म्हणून मी ना पुढे घेऊन जाय त्याला म्हणजे फिरवणारे दोघच का? नाही चालेल उलटे बसा असं मजा येते. आपली जात नाही का की गाडी? काय झालं सरळ मारा सरळ. अच्छा ही पण काढतोय का? ती कशीच होती? ती छोटी 2 जणांची. आपल्या बोट क्लबला पण हे हे नाही राहू दे पाणी मारायला. आणि पाण्यात हे जाते सोपं जाते. तर तिथं कसं होतं माहिती का? अर्धा तासाचा टायमिंग आणि एक पॉइंट दिला होता. त्या पॉइंट पर्यंत तू टच होऊन जो आला पहिला त्याला राईड फ्री होती. काय बोलतो हा. जोरात मार असा जाऊ ना असा मारून येऊ. साबू कान रे ही हवेची लई जाते. साबू हवेची लई जाते तू ते जावं लागेल आपल्याला ती तरी झाली. तिकोना फोर्ट आहे आणि तिकोना फोर्टच्या बॅक साईडलाच हे हॉटेल आहे. म्हणजे या साईडनी पण जवळ पडतं असं लोणावळा साईडनी पण. हा जास्त दूर जातो आपण इकडे गेले. यार आम्हाला असं तुम्ही ओरडा नाही सांगितलं. आम्ही ओरडलो असतो. आज छत्री सोडली तर अजून मजा येईल अशी. कुठं जातोय आपण राहुल? कुठं फिरवतोय तू? इकडं फिरवा ना आता अशी नाही. हा आणि हा जमतंय का? नाही जमत थांब ना भाऊ. आता मध्ये नका जाऊ तिकडं. पलटी मारली. हो मारत पडते. बोटिंग करून झालंय. अर्धा तासाचा टायमिंग होता. 100 रुपये पर पर्सन बोटिंग होती. सो आता इथून निघतोय. पुढेच एक गाव आहे मंदिर आहे. सो त्या मंदिरात जातोय. जातानाच बाहेरून दिसलं होतं मोठं मंदिर दिसतंय आणि थोडं डोंगरात दिसतंय. सो बघू मंदिरात दर्शन वगैरे घेऊ आणि शूट पण करू. नेमकंच आता आमचं 3 वाजता जेवण झालं आणि आता मूवीचा प्लॅन आहे. कोणता मूवी लावायचा रे? कालू काका परिणीता लावायचा. परिणीता. कालू काका ही बाकी मंडळी बघा. काला जादू. बाकी मंडळी. तो तिकडे बसला एक जण आणि आमचा मेन माणूस या ट्रिप मधला. कुठं रे दिसतोय करतो? दिसून नाही ओय ओय हा हा दिसला. हा मी नाही थोडे 2 शब्द. ट्रिप कशी काय काय नाही लोकेशन विकेशन सगळं. हा थोडस एकदा ब्रीफ एकदा करणार. बरं जाताना मग विचारू आपण याला. ठीक आहे. व्हॉट एव्हर पर्सन मध्ये नाही तर मग थांबेल. कारण आपण तेच करतो ना मग निगेटिव्ह मध्ये जाईल. आपण ते एवढं होल्ड करतो की त्याला कधी कधी काय 50% चाललं जातो ते. गुड मॉर्निंग. आजचा आपला हॉटेलवरचा 3रा दिवस. सकाळचे 6 वाजलेत. पाऊस खूप पडलाय. रात्रभर पाऊस सुरू होता. बाहेर आपण बघू पावसाचं वातावरण. 2 जण झोपलेले आहेत अजून आपले. योगेश सर इकडनं जात होतो पहिले. जंगलात पाणी वाहत आहे. रात्रभर भरपूर पाऊस झाला. डोंगर काहीच दिसत नाही अजूनही. पूर्ण धुक्याने झाकले. पाऊस सुरूच आहे.
बोल ना वेग आहे. आज का करतो वेग बोल ना वे. बरं चला मित्रांनो, आता 9 वाजलेत. तिसरा दिवस चेकआउट करतोय. चेकआउटचा टायमिंग झालाय. पॅकिंग वगैरे सर्व करून झाली. ओके, सो 9 ते 10 ब्रेकफास्टचा टायमिंग होता. ब्रेकफास्ट करू आणि निघू. तर रात्रीपासून एवढा भयंकर पाऊस सुरू आहे. समोर धबधबे, या साईडला पण पाणी भरपूर वाहत आहे थोड्यानी, ते पण दाखवतो. ओके, बाकी हॉटेलबद्दल बोलू, आपण स्टेबद्दल बोलू. स्टे खूप छान होता. क्लीनलीनेस असू द्या, सर्व्हिस असू द्या, फूड असू द्या आणि लोकेशन, ह्या सर्व गोष्टी अप्रतिम होत्या. सो मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्ही येऊ शकता फॅमिलीला घेऊन किंवा आमच्यासारखे असे यांच्यासारख्या आमच्या मित्रांना घेऊन, जे की येऊन इथं दिवसभर झोपतात. आणि हॉटेलची लिंक तुम्हाला खाली आमच्या युट्यूब चॅनलच्या खाली तुम्हाला मिळेल. सबस्क्राईब बस. सो जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला चल चल. पाण्याच्या बाबतीत घ्या. चला वरती जातोय चेकआउटसाठी.